काय झालं? असं शांत का झालंस एकदम? काय नाही. तेजस काय झालं? अरे खरंच काय नाही. अद्वैत, एक सांगू का? कधी कधी असं वाटतं की माझं जन्म झाला नसतं तर जास्त बरं झालं असतं रे. काय बोलतेस? माझा जन्म त्या राक्षसाच्या पोटी झालाय. या गोष्टीने माझं मन सतत खात असतं रे. म्हणजे बघ ना, मी तिचा मुलगा आहे. या गोष्टीचं खूप गिल्ट आहे मला. आणि कोणाशी बोलू शकत नाही रे मी. अल्बनीशी पण शेअर करत नाही या सगळ्या गोष्टी. म्हणून म्हटलं माझा जन्म झाला नसता तर जास्त बरं झालं असतं. तेजस, पण जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये त्या गोष्टीचा विचार करून काय फायदा आहे? हे सगळं बोलणं खूप सोपं आहे, पण माझं काय होतं ते माझं मला माहिती आहे. तेजस, हे बघ, तू मॅच्युअर आहेस. खरं तर मी तुला समजावण्याची गरज नाहीये. पण तेजस, मी आत्ता एवढंच सांगेन तुला की उगाच नको त्या गोष्टींचा विचार करून तू स्वतःला नको त्रास करून घेऊस. आणि मी म्हटलं ना तुला तेजस, हे सगळं आता फक्त थोड्याच दिवसांसाठी आहे. काय करते? अरे तेजस, तू उतर, मी मित्राला फोन कर. नाही नाही नाही, तू कॉल करत बसलास तर ही जाईल पळून हिचा पाठलाग करायला हवा. कुठे चालली काय माहित. अशी इथे येऊन का थांबली असेल? तेच काय कळत नाही. थांब, मी नेत्राला फोन करतो. अद्वैत, हा, जोडपात का कुस्ती आहे? माहित नाही. कुठे गेली? काय माहित. चल चल ना बघूया. चल 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 बघूया.
माहित नाही, पण तिच्या हातात कंपास आहे आणि तिला दक्षिण दिशेला कोणीतरी बोलवत आहे असं ती म्हणत होती. इकडेच गेलीस. चल. हो सावकाश. रुपाली टेरेसवरती पण नाहीये. तुम्हाला काही सापडलं? काहीच संशयास्पद दिसत नाहीये. आणि आम्हाला वाटलं होतं की अस्तिकासारखं त्रेतायुगातलं दुसरं कुणीतरी आलं असेल तिच्या मदतीला. काय? नाही, पण तसं काही नाहीये. आम्ही फक्त पुरावा शोधत होतो. नाही, असं काही होता कामा नाही. अस्तिका तिच्या बरोबर आहे हे कळायला आपल्याला इतके दिवस लागलेच. मी म्हणजे आईला गमावलंय. मी एक काम करतो, मी तळघरात बघून येतो. नाही, तळघरात मी बघून आले मगाशी, तिथे कुणी नाहीये. हा साहेब बोला. मित्रा ती इथे आमच्या समोर आहे. काय? तू स्पीकरवर टाक. नक्की काय चाललंय तिथे? मी आणि त्याच्याच ऑफिसला निघालो होतो तर वाटेत दिसली ती. अद्वैत, आता तू कुठे आहेस? कर्वेनगरला. खरं पण मित्रा पण ती खूप विचित्र वाटते. म्हणजे तिच्या तंद्रीत चालत चालली आहे. मला सांगा, तिने पाहिलं तुम्हाला? नाही. साहेब माझं ऐका, तुम्ही दोघंही आत्ताच्या आता मागे फिरा. मित्रा पण ती आता इथे कशाला आली आहे, कुठे चालली आपल्याला कळायला नको का? साहेब हा घात असू शकतो. प्लीज माझं ऐका, आत्ताच्या आता मागे फिरा आणि घरी या. अरे अद्वैत, ऐक ना, परत फिर, मागे ये, घरी ये तू. अद्वैत, अद्वैत, साहेब काय चाललंय तिथे? अद्वैत. अद्वैत कुठे गेली पण? गायब कशी झाली? साहेब काय चाललंय तिथे? अद्वैत, अद्वैत, तू बरास ना? मी तेजसला फोन करून बघतो.
नेत्रा मी कर्वेनगरला जाऊन बघून येतो. मित्र का अद्वैत अद्वैत अद्वैत, तू ठीक आहेस ना? अद्वैत, हॅलो. दक्षिण प्रयाण. हो, आम्ही दोघेही ठीक आहोत. मित्रा पण ती अचानक चमत्कार व्हावं तशी आमच्या डोळ्यासमोरून गायब झाली आता. गायब म्हणजे साहेब प्लीज प्लीज ऐका माझं. तुम्ही दोघंही आत्ताच्या आत्ता मागे फिरा आणि घरी या लगेच. प्लीज माझं ऐका. ऐक ना अद्वैत, मी काय म्हणते ते ऐक आधी नीट. तुम्ही दोघं जिथे आहात तिथून ताबडतोब घरी परत या. हे बघ तिकडे थांबणं धोक्याचं आहे. तुम्ही लगेच घरी परत या. बरं ठीक आहे, आम्ही निघतोय. रुपाली म्हात्रे जेव्हा अचानक गायब झाली तेव्हा तिथे हे सापडलं. पण ती अशी कशी अचानक गायब झाली? एक मिनिट, ती ती खरंच गायब झाली? अरे बाबा, आम्ही काय सांगतोय मगासपासून? आम्ही बघत होतो, ती रस्त्यावरून चालत होती. अचानक तिच्या समोर गाडी आली. आम्हाला वाटलं की गाडीची धडक होईल, पण झालं काहीतरी वेगळंच. ती लपून बसली असेल का? आम्ही सगळीकडे शोधलं, तिला कुठेच नाही सापडली ती.
मग ती अशी अचानक कशी काय गायब होऊ शकते? नाही, मला मान्य आहे ती राक्षस आहे, मला मान्य आहे, पण असं हे अचानक गायब होणं विचित्र आहे, चमत्कारिक आहे. इनविजिबल होण्याची शक्ती आहे का विरोचकाकडे? नाही, मला तुम्ही दोघांनी सांगा की ह्या दरम्यान तुम्हाला एकदा तरी असं वाटलं का की तुम्ही दोघं घराबाहेर पडणं, रस्त्यात ती तुम्हाला दिसणं हा योगायोग होता की तिचं प्लॅनिंग होतं? काही कळत नाहीये. आत्या, मला वाटतं जे झालं ते झालं. या सगळ्यात एक गोष्ट चांगली घडली की अद्वैत साहेब आणि तेजस भाऊजी सुखरूप घरी आले. आता पुढे काय करायचं ते ठरवूया. हो, पण ते विरोचक घरी परत येण्याआधी ठरवावं लागेल. तेजस आणि अद्वैतच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डोळ्यासमोरून ती गायब झाली. विरोचकाला जर असं अचानक गायब होणं जमत असेल तर घरच्या सगळ्यांना खूप मोठा धोका आहे. विरोचक घरी परत आल्यानंतर त्याचं स्वरूप आणि त्याची शक्ती काय असेल ह्याचा अंदाजही नाहीये. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाने नेत्रा जे सांगते ते नियम पाळायचेत. नाही, आता नियम नाहीये, आता निर्णय घ्यायचा. अस्तिकाचा वध झाल्यानंतर हे युद्ध आता एका निर्णायक वळणावर आलंय. क्षणाक्षणाला धोका वाढतोय. विरोचक जास्त शक्तिशाली झालाय आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. काय कसला निर्णय? मित्र, काय ठरवलंस तू? मला आणि इंद्राणी आत्यांना सोडून अद्वैत साहेब बाकी सगळ्यांना घेऊन दूर परदेशात निघून जातील. काय? हो, इथे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. तर तू काय बोलतेस? साहेब, समजून घेण्याचा प्रयत्न करा. विरोचक येण्याआधी तुम्ही इथून निघून जा, कारण आता इथे थांबणं सगळ्यांसाठीच धोक्याचं आहे. नेत्रा, मला नाही पटत आहे. साहेब, काय असं करता? इथे थांबणं खरंच आता खूप धोक्याचं नेत्रा, आहे. काही असलं तरी मला हे मान्य नाहीये. नेत्रा, तू असा आणि इतका टोकाचा निर्णय कसा काय घेऊ शकतेस? हा, बाबा, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलाय. असा खरंच इथे आता थांबणं खूप धोक्याचं आहे आणि विरोचक परत आला की त्याचा वध कसा करायचा ते मी आणि इंद्राणी आत्या ठरवू. पण आता तुम्ही इथून सगळे निघून जा. नेत्रा, आम्ही तुम्हाला सोडून कसं जाऊ? हे बघ नेत्रा, आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, हे ठरलंय. मी पण नाही जाणार, इथेच थांबणार. नेत्रा, जेव्हा मला हे सगळं सोडून बाहेर जायची इच्छा होती तेव्हा तू मला अडवलं होतंस ना, आणि आता तूच हे सगळं म्हणतेस. मी हात जोडते तुमच्या समोर. इथे थांबणं आता खरंच खूप धोक्याचं झालंय. मी म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही जा इथून आता. नेत्रा, माझं बघ, ऐक, आपलं यावर आधीही बोलणं झालं. नेत्रा, तू जशी तुझी लढाई लढतेस तशी प्रत्येकाला आपापली लढाई लढू देत ना. आणि नेत्रा, आत्या म्हणाल्या होत्या तसं आपण सगळ्यांनी एकत्र राहणं चांगलंच आहे आपल्यासाठी. नेत्रा, जवळजवळ उद्ध्वस्त झालेल्या घराला तू आधार दिलायस आणि आता ही अशी वेळ आल्यानंतर तू आम्हाला म्हणतेस की निघून जा. काकू, तुम्हाला का कळत नाही? मी काय कायमचं जायला सांगते का तुम्हाला? काहीच दिवसांचा प्रश्न आहे. विरोचकाचा वध झाल्यानंतर तुम्ही सगळे परत या, मग आपण आनंदाने राहूया. पण आत्ता जा.
मित्र, तुला हवं असेल तर मी बाकी सगळ्यांना पाठवतो, पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये.